हे रवी भाऊ, और मी ताराचंद. अरे ताराचंद, तू इकडे कसा आला? नाही लाजून यावं लागलं मला. तू चल माझ्या बरोबर कुठे? त्या विनायक महाजनच्या घरी. कशाला? तिथे गेल्यानंतर सगळं काय माहित होतं तुला. अरे पण इथं सांगितलंस तर काय बिघडणार आहे का? अरे तुला कसं सांगू रवी भाऊ, अरे तो नालायक विनायक महाजन मधुताला खूप मारतो रे. खूप खूप छळ करतो त्याचा. खूप हाल हाल होतात बिचारीचे. माझ्याच्याने नाही पावले जात रवी भाऊ. अरे चल, कमीत कमी तू तरी समज अरे झाले. पण मी येऊन काय करणार आहे ताराचंद? अरे तुझी ऐकेल ना तो. ताराचंद, हे तर असं होणारच होतं असं. अरे महाजन साहेब तिथं छळ करीत नाही तर ते नालायक कार्टी आपल्या करणीची शिक्षा भोगत आहे. अबे मग भोगू दे ना तिला तिचे भोग. तू कशाला एवढा मोठा टेन्शन घेतोस बे? अरे तू भाऊ आहेस की कोण आहेस हेच कळत नाही मला. नालायक माणूस आहे. हा नालायक. अरे ताराचंद, तू मला हेच सांगायला लागलास की महाजन साहेबांनी तुला पैशासाठी पाठवलं रे? हा, अरे काळजी करू नको मला. सांगतो आपल्या मालकाला आज रवीजवळ भरपूर पैसे आहेत ताराचंद, भरपूर पैसे. हा, आता पैसे परत करण्याची काय गरज आहे रे भाऊ? त्या बदल्यात तर तू आपली बहीण त्या महाजनला दिलीस काय? विकलीस म्हणायला हरकत नाही. ए ताऱ्या, सगळ्यात तोंड सांभाळून बोल बे. आम्हाला तोंडच नाही भाऊ, आम्ही सांभाळतो. अरे चला यार ताराचंद, तू काय बोलतोस? काही कळत नाही मला, काही कळत नाही. तू एक काम कर ताराचंद, ए ताराचंद, तू एक काम कर, ही दारू घे, थोडा चकना खा. म्हणजे ही दारू घेतल्या तुला माझ्यासोबत व्यवस्थित बोलता येईल. घे घे, बरोबर बोलता येईल. अरे घे. अरे काय होते? नाही. अरे कसं काय मी पिऊ शकतो दारू? कसं काय पिऊ शकतो? अरे कारण मी माणूस आहे. मी काय जनावर आहे का बे? छे छे, तुला मी कसं म्हणू शकतो जनावर? हो तर राक्षस म्हणे. बे साल्या ताऱ्या, तुझी एवढी हिंमत का बे? हा, अबे साल्या तू माझ्याच घरी मला वाटेल ते बोलशील. निघ इथून. अरे जातो ना. अबे निघ इथून. अबे निघ ना बे. काय नाराज आहे? कुणाला हवं साहेब तुझ्यासारख्या माणसाजवळ थांबण्याचे तुझ्याशी बोलण्याचे? मी वाटेल ते बोलू म्हणून एवढं वाईट वाटलं. पण तुझ्या करणीमुळे तो विनायक महाजन तुझ्या बहिणीवर वाटतील ते अन्याय करतो, अत्याचार करतो, याचं मात्र तुला वाईट वाटत नाही. कसं वाटणार म्हणा? कसं वाटणार? कारण तुला पैसे पाहिजे होते, तुझे शौक पूर्ण करायचे होते आणि म्हणून तुझ्या बहिणीला तर नरकामध्ये ढकलला तू. अबे माझा प्रश्न नरकात ढकलला तर मी कोणा खड्ड्यात नेऊन टाकू. तू कोण बे मला शहाणपणा सांगणार? हा, कोण बे तू? कोण तुम्हाला शहाणपणा सांगणार? कोण तू? हा, कोण बे तू? मला माफ कर. हा, खरं आहे रे तुझं, एकदम खरं. अरे तुला शहाणपण सांगायला मला काही एक अधिकार नाही, पण मधुताईच्या होत असलेला छळ माझ्याकडे नाही पावला. अरे तू नालायक विनायक महाजन परस्परांचे संबंध ठेवतो, त्यांच्यावर पैसे उधळतो, त्यांना घरी आणतो आणि मधुताईवरती तिच्यावरती नको नको तो विषय घेऊन तिला मारहाण करतोय. खूप मारहाण करतो. रवी भाऊ, मी तुझ्यासोबत हात जोडतो, विनंती करतो एकदम मधुताईला भेट. त्या महाजनला समजाव, अरे काहीतरी कर की जेणेकरून तो तिच्या छळ करणार नाही. तू असं कर, तू चल माझ्याबरोबर. मला कुठे यायचं नाही आणि कुणाशी देणं घेणं पण नाही. अबे मरून गेला नाही असं बोलू नको रवी भाऊ. अरे ती तुझी बहीण आहे. कोण भाऊन दे, कोण बहीण कोण भाऊ बे येते? कुणी ना आपल्या कुणी आपल्याला या जगात. अबे खड्ड्यात जाऊ देत त्यांना, साल्या ती का खड्ड्यात? हा, बरोबर आहे भाऊ. ह्या दारूच्या नशेत स्वतःची माणुसकी हरून बसलेल्या माणसाला कुठले आले माय बाप आणि कुठले आले भाऊ बहीण. पण हीच दारू जेव्हा तुझी नशा उतरवेल ना, तेव्हा तूही खड्ड्यात उतरशील. लक्षात ठेव. अबे जा. साल्या तू मला शहाणपणा शिकवतोस का बे? अबे या रवीला कुणाच्या शहाणपणाची गरज नाही, कुणाच्या शहाणपणाची गरज नाही रवीला. अबे या रवीला गरज आहे फक्त या देशीची. हा, साल्या तू मला शहाणपणा शिकवतोस का बे? साल्याने तुझी नशा उतरवून टाकली. हा, दारू का फुकट भेटते का बे तार्या? हा बे तार्या, अबे दारू का फुकट भेटते का बे? हा, अबे फुकट भेटते का दारू? अबे साल्या 100 रुपयाचा पोहा घ्यावा लागते. हा, साल्या गावात गर्रा फिरची तरी भेटत नाही. हा, साल्या तू मला शहाणपणा शिकवतोस का बे तार्या? हा, या रवीला. हा,
अबे रवी साले स्वतःच्या मनाचा शान आहे, स्वतःच्या मनाचा. रामखोर बेटा. अबे साला माय बापची ऐकत नाही, तुझी ऐकतो का बे तार्या? तुझी ऐकतो का बेबी? रामखोर बेटा नालायक. साला मला शहाणपणा शिकवते, एवढ्या मोठ्या माणसाला साला मच्छर छाप. नालायक बेटा साला मला शहाणपणा शिकवते. पोळी खायला पाणी आणते. ठेवा त्याच्यात त्या गोळ्या आणि म्हटलं ते घरातला गुंडा कुठे गेला? गुंड दिसत नाहीये. मी पाणी भरून मगाशी इथेच आणून ठेवलं होतं ना. तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला दवाखान्यात जायचं तर इथेच ठेवला तर तिथं लाटमध्ये कुठं जाणार गुंड? अरे भांडे विकले. रवी, ए रवी, आतमधला गुंड कुठे गेला? मला का माहित आहे? मी का पाणी भरायला जातो काय? तुला माहित नाही तर मग कुणाला माहित राहणार आहे? आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा गुंडा तिथंच होता आणि आता तिथं नाहीये. घरी तूच होता ना. सांग मला लवकर गुंडा कुठे आहे ते. लवकर सांग. मला का माहित आहे? नेले असतील कोणी. असं कसं कुणी नाही? तूच नेलाय. तुझ्याशिवाय कुणी नेऊ शकत नाही ते गुंडा. लवकर सांग मला गुंडा कुठे आहे ते. हे बघ आहे, तू विनाकारणच्या 3 पैशाच्या गुंडासाठी माझं डोकं खराब करू नको. 3 पैशाचा असो नाही तर 2 पैशाचा असो, आधी मला सांग गुंडा कुठे आहे ते. अरे सांगितलं रे तुला, तर 3 पैशाच्या गुंडासाठी माझं डोकं भाडू करू नको म्हणलं. काय करशील? काय करशील? अरे आपले शॉप पुरवायला आधी दुसऱ्यांकडून पैसे उसने उधार मागायचा आणि आता घरातली भांडी कुंडी विकायला लागलाय तू. सांग कुठे विकला गुंडा? सांग कुठे विकला गुंडा? कशाला विकला? तुझ्या डोक्यावर ओझर होतं त्याचं. ओझर होतं का त्या गुंडाचं तुझ्या डोक्यावर? फुटला होता म्हणून विकला. फुटला होता म्हणून विकला? दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून विकला? आज घरातला गुंड विकला. अरे उद्या आम्हालाही विकायला तू मागे पुढे पाहणार नाही. तिथं यायचं नाही. तोंड काळा कर आपल्याला, नाहीतर कुठेतरी जाऊन जीव दे. हरामखोरा, नाहीतर मीच तुझा जीव असं कसं जाणार मी या घरातून? अरे मी सुद्धा या घराच्या अध्यक्षाचा. मला काय, मी मालक. अरे जायचं असेल तर तुम्ही जा या घरातून. खेळायला तुमचा इथं ओझच होत आहे ना. खेळणे तू माझा गळा वाढतेस. तू माझा गळा वाढतेस. या जाल जवान पोराच्या अंगावर तू हात टाकतेस. थांब खेळणे थांब. तू माझा गळा वाढतेस ना. तुला तर मी आता खेळणे मी तुला खतम केल्याशिवाय. खबरदार आमच्या अंगाला हात लावलास तर. काकाशी तू सांग. काकाशी अरे आम्ही काय करणार आहे तुझा? काय करणार आम्ही तुझा? जो माणूस माणसात नसून हैवान झाला असेल त्याचा आम्ही तरी काय करणार? आहे मी हैवान. आहे मी हैवान. मग कशाला ते हैवाना जाऊन? चल निघायतून. निघायतून. एवढे मोठ्या पोराच्या घरात करते. चांगलं पांग फेडलं रे तू. चांगलं पांग फेडलंस तू आपल्या माय बापाचं.
आणि आमच्या कष्टाचं. ठीक आहे पोरा, तुझी इच्छाच आहे ना की आम्ही इथून निघून जावा. नाही राहणार रे आम्ही इथं, नाही राहणार. कारण आमचा ओझ होतो ना रे या घरात. अरे मग कशाला आम्हामुळे तुला त्रास नाही पोरा, तुला त्रास, तुला तरी सुखानं झोप येईल रे. तुमचा त्रासच आहे मला, तुमचा त्रासच आहे मला. त्यांनी काय तू अरे निघायतून तुम्ही असे जाणार, तुम्ही असे सहजासहजी इथून जाणार नाही. तुमचे कपडे लत्ते फेकफाक केल्याशिवाय तुम्ही इथून जाणार नाही. हा कुठे याचे कपडे, याचे कपडे ते फेकफाक केल्याशिवाय माय कसं पाठी मीठ मांजरावाने. चला आपण इथून निघून जाऊ कुठेतरी. कुठे जाणार गा आपण, कोण आहे गा आपलं या जगात. कुठेही जाऊ आपण, कुठेही. त्या आभाळाच्या छताखाली तो देव आहे ना, देव तोच आमचा मायबाप आहे हो, तोच आमचा मायबाप आहे. तोच आमचं रक्षण करेल हो. पण आता या घरात एक क्षण देखील थांबायचं नाही, नाही थांबायचं. हा हैवान झालाय, हैवान. कोणत्या दिवशी काय करेल याचा नेम नाही हो. तो आपल्यालाही मारायला आता मागे पुढे पाहणार नाही. म्हणून म्हणजे तुम्हाला चला आता आपण या घरातून निघून जाऊ आणि याला सुखाची झोप घेऊया. काहीच राहायचं आता मला या घरात. मी आता नाही राहू शकत. तुम्ही मी सांगते निघून जाऊ. आता तुम्ही किती म्हणता तुम्ही शारदा, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतो ना. खूप त्रास सहन करावा लागतो ना तुला. काय बोलताय तुम्ही? यात कसला आलाय हो त्रास? कसला त्रास मला सांगा. हीच पाळी जर माझ्यावर आली असती तर तुम्ही मला टाकून दिलं असतं का? बोला ना, मला टाकून आपल्या जवळ बोलावून घेतला. हे घ्या तुमचं गाठोडं आणि घ्या तू. चला बरं निघा. ठीक आहे पोरा, जातो आम्ही, जातो आम्ही. चल चल शारदा, चल चलायचं आपल्याला. चल नाही थांबायचं आता. चल आता, चल आता आपला इथला दाना पाणी मोठी झाली. त्यांना आता माय बापाची गरज नाही राहिली. त्यांना ते स्वतंत्र राहायचा, उंचा कष्ट बोलायचं. आपल्याला आता दुसरं विराट पाहायचं. ठीक आहे थोडा जातो. जातो जातो.
लोक असे म्हणतात की जो माय बापाची सेवा करत नाही तो कधीच सुखी राहत नाही. पण आम्ही तुला श्राप देणार नाही, पण श्राप देणार नाही. आमचं काय रे, ओ दिवसाचे पाऊले आज उद्या नाही, पण समोरच संपूर्ण आयुष्य मात्र तुम्हाला जगायचं आहे बरं का. आम्ही तर आयुष्यभर दुःख सहन करत राहिलो मला, पण आम्हाला त्याचं दुःख नाही, दुःख नाही आम्हाला त्याचं दुःख नाही. कोणी मात्र सुखी राबर का नाही, नाही,